नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. यंदाही 14 जानेवारीला बुधवारी मकर संक्रांती आली आहे व ती आपण मोठ्या उत्साहात हा सण साजरा करणार आहोत. तर मकर संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकवाला महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला, खण पूजनाला सुद्धा महत्त्व आहे. तर सुगडलाच काही ठिकाणी खण म्हणतात. खण पूजन कसे करायचे, त्यामध्ये वाण काय टाकायचं व त्याची पूजा कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर सुगड हे भोगी दिवशीच खरेदी करावं. खण हा भोगी दिवशीच खरेदी करावा. खण खरेदी करायला जाताना घरून हळदी कुंकू, तांदूळ, तीळ तांदूळ घेऊन जायचं आहे व खण खरेदी करताना व्यवस्थित पाहून खण खरेदी करायचं आहे. खण खरेदी करताना 5, काही ठिकाणी 5, 7, 11 अशा प्रकारे सुगड पूजलं जातं. तुमच्या परंपरेनुसार जेवढे सुगड 5, 11, 7 काय घेतात त्याप्रमाणे घेऊन तिथंच त्या सुगडला, खणाला हळदी कुंकू वाहून घरी घेऊन यायचे आहेत. घरी घेऊन आल्यानंतर स्वच्छ धुवून चौरंग व पाट अंथरून त्यावर ब्लाऊज पीस टाकून ते 5 सुगड आहेत त्यामध्ये वाण टाकून, म्हणजे वाण काय टाकायचं तर बोर, ऊस, गव्हाच्या ओंब्या, हळद, कुंकू, वाटाणा, गाजर, हरभरा, तीळ, तांदूळ या प्रकारे त्या सुगडमध्ये वाण भरायचं आहे व त्याची हळदी कुंकू, तीळ तांदूळ वाहून, अक्षदा वाहून पूजा करून ते मग त्याच्यावर ब्लाऊज पीस हातरून झाकून ठेवायचं आहे व त्याची पूजा, अशा प्रकारे त्याची पूजा करायची आहे. धन्यवाद.